गावचं राजकारण दाखवायच्या नादात मीच पडलो असतो गाडीवरून, कसं दबकेनी. पण चला, ते म्हणतात ना, जलने वालो की देवा, जिथं जाईल तिथं करता हवा. तर चला मग. तर कस काय मंडळी, आपली सकाळ डायरेक्ट झाली 1 वाजता, कारण उठायला एवढा उशीर झाला की काय सांगू आता तुम्हाला. आणि आपली झोप मोडायचं कारण म्हणजे हे काय, आप्पा शेठ फटाकडे वाजवते. दिवाळीला अजून 20 दिवस आहे, पण यांची दिवाळी आत्ताच चालू झाली. फटाकडे घेऊनच आलते डायरेक्ट घरी वाजवायला. सकाळची शाळा असल्यामुळं तो काय 12लाच घरी आलता आणि 1ला फटाकडे वाजवा इकडे घरी आलता. काय सांगू आता तुम्हाला. आम्ही निघालो होतो हॉटेलवर, तर 1 प्लेटची ऑर्डर पडली होती. बघा पप्पा कसं काय सांगतात ऑर्डर. ऑर्डर आहे 1 मसाला राईस आणि चिकन दम बिर्याणी 1. ऑर्डर एवढी हळूहळू सांगत होते की आम्ही पोहोचलो डायरेक्ट हॉटेलवर आणि खायला पण सुरुवात केली. पप्पा एवढे हळूहळू ऑर्डर सांगत होते की काही सांगायच नको. ऑर्डर इथं पोहोचल्यावर सांगितली असती तरी जमलं असतं, हाय का नाही. हॉटेलवर येणार होतो म्हणल्यावर गिंबल पण घेऊन आलतो सोबत. म्हणलं इतक्या दिवस झाले घेऊन, हॉटेलचं एक बी शूट नाही म्हणलं, अख्खा वारडाय बसलेत आपल्याला. तुम्हाला जर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारांचा स्वाद घ्यायचा असेल तर यायलाच लागते हॉटेल अक्का साहेबला. इथे तुम्हाला व्हेज, नॉनव्हेज व चिकन थाळी, मटन थाळी, चिकन दम बिर्याणी, मटन दम बिर्याणी, व्हेज दम बिर्याणी असे बरेच प्रकार खायला भेटतील. शेठ लोकांचं चाललं होतं जेवण, यांना इथल्या भाज्या खूप आवडतात, त्याच्यामुळं ते रोज इथंच असतात. जेवणाचा डबा बाजूला ठेवून इथल्या वेगवेगळ्या भाज्यांचा आनंद घेतात. या कधीतरी असलं खायला या. असं बोलून आता लाजून चाललंय, काय उपयोग आता, झाले रेकॉर्ड. आपल्याला काय हॉटेलमध्ये नुसतं कामच नसतं, शूटिंग पण काढा, काउंटर पण सांभाळा, सगळं करा. लय काम लावतात बाबा आपल्याला, काय सांगू तुम्हाला. वेटरचं काम तेवढं करायचं राहिलं ते बी चालू केलंय आता. कुणाला जर वेटर लागत असेल तर संपर्क करा मला. संध्याकाळच्या पार्कात झोपत उठून आमचा पैलवान चालला होता जिमला. तुम्हाला पण त्याच्यासारखी रेड्यावून तब्येत बनवायची असेल तर व्यायाम करायला लागतोय, बाकी काय नाही, खायचं आणि झोपायचं. संध्याकाळी आलता विराज दादा गिफ्ट घेऊन. दादा विचारत होता 3 प्रश्न, त्याची चुकीची उत्तर द्यायची होती. म्हणलं नको, तू विचारशील फादरच नाव, मग काय सांगू. म्हणलं जाऊ दे, त्या प्रथमेश दादाला विचार, तो सांगन. तुम्हाला जर प्रथमेशचा व्हिडिओ बघायचा असेल तर आताच फॉलो करून टाका.